सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा देवर बाप रखुमा देवीवर देवीवर एक गाव मी विठोबाचे नाम एक गाव मी विठोबाचे नाम अनेक मेक मनाया एक गाव मी विठोबाचे नाम
कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रुते देखा तया माझी नमन दंडवत ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामावणी एक गावो आम्ही विठोबाचे नाम एक गावो आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अतिशय महत्वाचा उत्कृष्ट चार चरणाचा सगळ्यांच्या परिचयातील पाठातील अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या नामाविषयी आपली एकनिष्ठता व्यक्त करतात। चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व श्री क्षेत्र टेहरे ग्रामस्थ भाविकांच्या अनमोल सहकार्याने श्री राम प्रभू कृपा आशीर्वादाने आदरणीय परमात्मा श्री एकनाथ महाराज नामपूरकर यांच्या प्रेरणेने संत हिरदास साहेब संत निंबाबाबा पाटील संत सुरदास दोदा बाबा संत रामभाऊ बाबा यांच्या आशीर्वादाने अशोकराव बापू शेवाळे संजय बापू शेवाळे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय। आजच कार्यक्रमाला सुरुवात झाली। आजच्या प्रथम दिवसाची कीर्तन सेवा करण्याचा हा योग आपल्या या सुंदर गावामध्ये मला प्राप्त झाला। आजचे कीर्तनाचे ज्ञानदान सेवा कीर्तन दातृत्व अशोक भागाबाई शिंदा शेवाळे समस्त शेवाळे परिवार यांच्या माध्यमातून आजची ही कीर्तन सेवा संपन्न होते। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले समस्त गुणीजन महाराज मंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ महाराज तर स्वतः व्यासपीठाला या ठिकाणी आहेच, या ठिकाणी उपस्थित असलेले गणेश महाराज मुक्षेकर यांच्या निमंत्रणाच्या माध्यमातून यांनी अरुण माऊली यांना सांगितलं आणि त्या माध्यमातून हा कीर्तनाचा योग गणेश महाराजाच्या माध्यमातून या ठिकाणी घडून आला। या कार्यक्रमासाठी श्रावण महाराज गायनाचार्य उपस्थित आहे। या कार्यक्रमासाठी रवी महाराज मालेगावकर ज्यांनी मालेगाव मध्ये माझे अनेक कार्यक्रम घडून आणले, साठाणा परिसरात भरपूर कार्यक्रम दिले, करे वगैरे असे रवी महाराज माझे जुने मित्र आहेत। त्याचप्रमाणे भजन सम्राट शेखर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। संजय महाराज माऊली हॉटेल तेही या ठिकाणी उपस्थित आहे। मृदंग विशारद ज्याचा गोड हात आहे, अल्पवयामध्ये तयारी आहे, गोड वादन आहे, प्रणव महाराज हे स्वतः रवी महाराजांचे सत्पुत्र आहे। या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे या ठिकाणी परमार्थ स्नेही आमचे सुखदेव बाबा जळगाव निंबायती त्यांची माऊली संशिष्टम अर्थात ललित महाराज आणि त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचेही धन्यवाद। नमस्ते वारकरी चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे धन्यवाद। आपण सगळे उपस्थित गावकरी माता भगिनी पुरुष बांधव पेटी वाजवणारे दादा महाराज विनेकरी महाराज उपस्थित ज्ञात अज्ञात सगळेच महाराज, सगळ्यांचे नाव जरी पाठ नसले तरी सगळ्यांच्या बद्दल आदर आहे, सगळ्यांच्या बद्दल सद्भाव आहे, सगळ्यांच्या बद्दल मला प्रेम आहे। सगळ्यांना नमस्कार करतो आणि चिंतन सेवेकडे प्रारंभ करतो। विठ्ठला तुकोबाराय नामाविषयी एकनिष्ठता व्यक्त करतात। एक गावो आम्ही विठोबाचे नाम, एका विठोबाचे नाम गावो आम्ही, ही त्यांची एकनिष्ठता आहे। अनेकांचे काम नाही आता म्हणजे काय,
अनेकांचे काम नाही यात आता याचे दोन अर्थ होतात. एक तर पांडुरंग सोडून अनेक देवाचं काम नाही, आणि भक्ती मार्ग सोडून नामस्मरणाचा मार्ग सोडून अनेक मार्गाचंही काम नाही. पांडुरंग सोडून भक्ती सोडून दुसऱ्या मार्गाने आम्ही जाणार, कारण ते मार्गाने का जाणार नाही तर त्या वाटा दुस्तर आहे, सूक्ष्म आहे, दुस्तर आहे आणि करण्यास कठीण असल्यामुळे त्या मार्गाचा अवलंबन आम्ही करणार. केला राज्यभार चाले यायचा. राजा जेव्हा चालतो राजा, त्यावेळेस त्याच्याबरोबर चतुरंग सैन्य चालतो. म्हणजे तो रस्ता धोपट मार्ग राहतो, मोठा राहतो. राजाचा जेव्हा चतुरंग हत्ती, घोडे, पायदळ, सैन्य हे चालतं, मोठा मार्ग राहतो, राजमार्ग राहतो. तसा हा भक्तीचा राजमार्ग आम्ही खुला केलेला आहे, बाकीच्या वाटा मोडून टाकलेल्या आहे. केला राज्यभार चाले यायचा. हे साधना करत असताना, भगवंताचं नामचिंतन करत असताना, भजन करत असताना आम्ही जे साहित्य वापरणार साधना करण्यासाठी ते कोणतं जर असेल तर लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि यातून जो तयार होते त्याला म्हणतात ब्रह्मरस. शेवू ब्रह्मरस आवडीने आम्ही हा ब्रह्मरस सेवन करणार. तुम्हाला ब्रह्मरस माहिती का? बाकीचे रस माहिती, समजा ऊसाचा रस, आमरस, सोमरस, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर सुधारस, सोमरस. पण ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा वारेल. हा ब्रह्मरस ब्रह्म्याच्या सानिध्यामध्ये वृत्तीने जो उपभोगल्या जातो त्याला काय म्हणतात? ब्रह्मरस. आणि हा ब्रह्मरस भेटावा यासाठी संत महात्मे एकांतात गेले. तुकाराम महाराज हा ब्रह्मरस प्राप्त व्हावा म्हणून भंडाऱ्याच्या डोंगरावर जायचे आणि तो आनंद सेवन करण्यासाठी एकांतामध्ये असं भजन करायचे. येणे सुखे रुचे एकांता जावास, नाही गुण दोष अंगाये वृक्ष एकांत बहु एकांतावरी प्रीती जया जनपदावरी खंती जान मनुष्यकारी मूर्ती ज्ञानची. ज्याला एकांत आवडतो, संत महात्म्यांना एकांत आवडतो. एकांत ते एकांतात राहतात, आपण लोकांतात. त्यांचं भजन एकांतात राहतं. ते देव्हाऱ्यामध्ये राहतील, मंदिरात दार लावून बसतील, कुटियामध्ये बसतील, साधना करतील, लोकांना दाखवणार नाही. आपल्याला लोकात आलो का मग आपल्याला जोर येतो, मग उड्या मारतो, मग भजन. बहु एकांतावरी प्रीती. तुकाराम महाराज एकांतात जायचे साधना करण्यासाठी, ब्रह्मरस प्राप्त करून घेण्यासाठी. तू गमने आम एकांताचा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, आताए सोबळे झाले त्रिभुवन. तुका म्हणे आम्हा एकांतात एकांतात साधना करा, सफल होत असत. कुशाल मंदिरामध्ये दरवाजा लावून बसा किंवा घरातल्या देवाराच्या समोर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माळ जपत बसा. पण घरात बसत नाही, रस्त्याने माळ जपत चालते. रामकृष्ण हरी
कोणी पाहत रस्त्यात लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून रामकृष्ण काही ते असं इथं गळ्यात पिशवी अडकवतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कोणी भेटलं का त्याच्यातच टाका म्हणतात दर्शनात एकांत साधना करा एकांतामध्ये जेवढे साधू संत आज मारुती बाबा संस्थेत मी आळंदीला 10 वर्ष होतो संस्थेमध्ये होतो जोग महाराज आणि मारुती बाबा आजही त्यांची खोली पण त्यांचं आसन जा मारुती बाबा माऊलीचं दर्शन झालं नाही ना मारुती बाबाचं दर्शन झालं तर समजायचं तुम्हाला साक्षात माऊली काय अवस्था आहे असो ऐसा कोठे आठवची नाही एकांतात साधना करतात हे विठ्ठल बाबा घुले ज्ञानेश्वरी शिकवायचे आम्हाला 4थ्या वर्षी एकच खोलीमध्ये एकटेच कायम विठ्ठल बाबा घुले त्यांनी प्राण कसं सोडलं माहिती चातुर्मासात होते ते पंढरपूरला स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन केलं आणि प्रदक्षिणा केली नित्यनेम असतो ना दररोज ज्ञानेश्वरी वाचणं गाथा वाचणं आणि ज्ञानेश्वरी वाचून नमस्कार करून ज्ञानेश्वरीवरती हे ठेवला काय महात्म्याचं ज्ञानेश्वरीवरती हे ठेवला मरण त्यांच्या ताब्यात असतं विठ्ठल महाराज भोले नगर जिल्ह्यातले होते बाल ब्रह्मचारी हे संस्था म्हणजे काय आपल्याला माहितच नाही आपल्याला संस्थेच्या परंपरागत संस्थेच्या अंकित संस्थेला लागून असलेले असे कीर्तनकार गावामध्ये बोलवा जेणेकरून ज्ञानदान आपल्याला दुसरेच लागतात भलत्याच्याच मागे लागलो ठीक आहे ज्याचं त्याचं प्रारब्ध आम्हाला कोणाला काही बोलायचं नाही पण संस्थेच्या अंकित राहिला तर उद्धार कल्याण होईल कारण त्यांच्या मुखातून काहीतरी ज्ञान ऐकूनच या नारदाच्या गादीवर त्या माध्यमातून संस्थेच्या फडाला अंकित आहे संस्थेच्या परंपरेला अंकित आहे तो माणूस वाह्यात बोलणार नाही विठ्ठला हा ब्रह्मरस प्राप्त होतो तो एका आणि म्हणून तो ब्रह्मरस प्राप्त होण्यासाठी जी सामुग्री सांगितलेली वारकरी संप्रदायामध्ये लावणी मृदंग हा मृदंग लावायचा असतो याला काय म्हणतात मृदंग काय म्हणतात मृदंग दुसरा शब्द काय आहे खरा शब्द आहे पखावद मृदंग काय शब्द आहे गाथ्यामध्ये या भंगात मृदुंग नाही मृदंग लावणी मृदंग मृला असा उलटा राहतो लावणी मृदंग श्रुती टाळ घोष हा मृदंग आहे पण बऱ्याचशा लोकांना मृदंग म्हणता येत नाही पखावतही म्हणता येत नाही त्यांना विचारलं हे काय ते म्हणतात हे ढुमक आहे ढोलक त्याने ढोलकी म्हणायचंच बाकी ठेवलं झिंगनांग चिकनांग ते काय ढोलकी आहे महाराष्ट्रात जन्माला आला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाला अंकित न राहता आणि त्या पखावाजला ढोलकी म्हणतो ढुमक म्हणतो नालाय का लाज वाटायला पाहिजे तुला महाराष्ट्रात जन्माला येऊन ढुमक म्हणत असेल तर जगू नको आत्महत्या कर विठ्ठला हा लावायचा असतो काळे 2 पांढरे 2 काळे 3 पांढरे 4 ज्याचा जो स्वर आहे लावणी मृदंग श्रुती म्हणजे विना हा सुद्धा लावायचा असतो लावणी मृदंग लावणी श्रुती टाळ वर्णन केले टाळ घोष इथं पेटीचा उल्लेख नाही गाथ्यामध्ये पेटीचा उल्लेख कुठेही केलेला नाही पण आता संगीत प्रेमी लोक आहे म्हणून त्याच्यासाठी कीर्तनात पेटी असावी आणि त्या स्वरामध्ये कीर्तन व्हावं या उद्देशाने आपल्या वारकरी संप्रदायात पेटी ठेवल्या जाते नाही तर पेटीला मान्यता गाथ्यामध्ये पेटी कुठे चालते जे बैठी भजन आहे एकादशीचं भजन आहे किंवा एखाद्या महाराज आले करा महाराज भजन त्यावेळेस पेटीचा उल्लेख आहे मग संस्थेच्या परंपरागत तुम्ही बरेचसे मोठे माणसं जर आणले ते सांगतील पेटी बंद करा चालत नाही पेटी कीर्तनात पण मला चालते नाही तर तुम्ही द्याल बंद करून
टाळ घोष हा जो टाळ आहे, मला महत्वाचा मुद्दा सांगून पहिल्या चरणाच्या प्रस्तावनेकडे यायचं. पण टाळ जो हा आहे, या टाळामध्ये कोण आहे माहिती आहे तुम्हाला? टाळामध्ये कोण आहे? असं कधी म्हटलं का पकवाज लावून घ्या, विणा लावून घ्या? असं कोणी म्हटलं का कीर्तनाची वेळ झाली टाळ लावून घ्या? ते लावावं लागत नाही, ते स्वरातच आहे. तुम्ही कोणताही स्वर लावा, काळे 1 काळे 2 पांढरे 3 पांढरे 4 पांढरे 2, ज्याही स्वरात तुम्ही स्वर लावा त्या स्वरात टाळ वाजवतात. कारण या टाळामध्ये साक्षात विठ्ठल आहे. कोण आहे? टाळामध्ये विठ्ठल आहे. विठ्ठल विठ्ठल टाळ विठ्ठल विठ्ठल टाळ विठ्ठल टाळाला लात लावा. टाळाची किती लोकांना किंमत आहे? हा जो टाळ आहे, कीर्तन संपलं, आता हे 2 तास उभं राहून कंटाळेल राहतात. त्याच्यामुळे हे पटकन टाळ काढतात, फेकून दिला, चालले. तिकडून लोक उठले बाबाच्या पाया पडायला, टाळ ओलांडून. नाही, टाळाला लाता मारून. तुम्ही टाळाला लात मारत नाही, पांडुरंगाला लात मारता. पांडुरंगाला लात मारता. आणि म्हणून लात कधी ओलांडायचा नाही, टाळ मारायचा नाही. आणि टाळकरी तर त्यांना घाईच झालेली असते. जसं 2 तास त्यांनी टाळ घेऊन उपकारच केलेला आहे. म्हणजे इथलेच बोलत नाही, सगळीकडचे. त्यांना घाईच झालेली राहते. टाळ कधी फेकतो? टाळ सुद्धा फेकायचा नसतो. आता हा टाळ आहे ना, टाळ काढला कीर्तन संपल्यानंतर त्याच्या पाया पडायचं टाळाच्या. कारण विठ्ठल आहे, पाया पडायचं. तो टाळ गुंडाळायचा किंवा बांबू वगैरे असेल तिथं टांगायचा, किंवा मग गुंडाळायचा आणि तो पेटीमध्ये म्हणा गोणीमध्ये घालायचा आणि पाया पडायचा. आता कोण असं करत? टाळाचा गंज कसा पडलेला राहतो समोर. बऱ्याचशा गावामध्ये कीर्तनकार महाराजाच्या समोरच. याच्यात साक्षात पांडुरंग आहे, पण त्याची किंमत माणसाला नाही. म्हणून विठ्ठल टाळ लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, त्याच्यातून जो घोष निघतो. कारण या टाळातून, टाळाला वरदान आहे. ओरिजिनल जे टाळ असतात, आता तुमचे हे टाळ कोणते? कुठले टाळे? नगरचे. कधी आणले? 2 वर्षे, 4 वर्षे, 10 वर्षे, 5 वर्षे. तुम्ही नांदगाव मतदारसंघामध्ये नाही ना? नाही, सुहास अण्णांनी पण टाळ वाटलेले. तुम्ही नांदगाव मतदारसंघात आहे का? नांदगाव मतदारसंघात जेवढे गाव आहे तेवढे टाळ वाटले, पकवाज वाटले, विणा वाटले. त्याच्यावर त्यांचा शिक्का आहे, याच्यावर शिक्का नाही. पण हे ओरिजिनल टाळ जे नगरला भेटतात बरं, काही मिक्स कसं राहतं
ते मिक्स कसं ते टाळ वाजत नाही, ते फुटतात. ओरिजिनल टाळ आहे, त्या टाळातून नाद निघतो, त्याला घोष म्हणतात. घोळा घोळा वाजती टाळ, घोळा घोळा वाजती टाळ, घोळा घोळा वाजती टाळ, झन झन नागर साळ. आणि टाळ वाजवायचं शास्त्र आहे. टाळ मोगम वाजवायचा नसतो, कसाही वाजवायचा नसतो, टाळ हा शिकायचा असतो. टाळाच्या मात्रा आहे, या पकवाजाच्या बोलाच्या मात्रा आहे, कोणत्याही गोष्टीला शास्त्र आहे. टाळाच्या एकंदरीत 16 मात्रा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हे जर नाही लक्षात राहिलं, मुठ टाळी, 8 टाळी, मुठ टाळी, बाहेर टाळी, मुठ टाळी, 8 टाळी, मुठ टाळी, बाहेर टाळी, मुठ टाळी, 8 टाळी, मुठ टाळी, बाहेर टाळी, मुठ टाळी, 8 टाळी, मुठ टाळी. म्हणजे चौपट मध्ये जर म्हणायचे मुठ टाळी, 8 टाळी, मुठ टाळी, बाहेर टाळी, मुठ टाळी, 8 टाळी, मुठ टाळी, बाहेर टाळी, मुठ टाळी, 8 टाळी, मुठ टाळी, बाहेर टाळी, मुठ टाळी, 8 टाळी, मुठ टाळी. काय म्हणतील, जेव्हा आला तो चांगला होता, जेव्हा आला तेव्हा चांगलं बोलायचं. आता काय झालं नेमकं, असं काय करायचं? कारण कोणी सांगत नाही, माहिती नाही. वाजवायचे म्हणून वाजवायचे. टाळाला मोहगम शास्त्र. टाळ धरण्यापासून सूत्र आहे. टाळ कसा धरायचा? माऊली टाळ घ्या इकडे माझ्याकडे. म्हणजे टाळ कसा धरायचा पहा अगोदर. बरेचसे लोक कसं करतात, त्यांना टाळ धरायची सुद्धा अक्कल नाही, ते असं धरतात, खाली सोडून द्या आणि असं वाजवायचं. काय पद्धत आहे काय? महाराष्ट्रात जन्माला येऊन कुठं चालला संप्रदाय, कुठं चालला आपला हिंदू धर्म? काय करतोय आपण? हिंदू संपतोय रे, सावध वाजू नाही. काय परिस्थिती बांगलादेश मध्ये? टाळ याच्यात साक्षात परमात्मा आहे. आता हे ओरिजिनल कास आहे बरं का, मिक्स कास असं ओरिजिनल म्हणजे जरा बदबद वाजतो. हा हे डुप्लिकेट. दोन्ही टाळाचे मॅच करावे लागतात. जेव्हा आपण जातो तेव्हा ते असं करतात, स्वर जुळवल्या जातो. आता हा टाळ, आता टाळ हा शब्द अभंग आहे म्हणून त्याचं चिंतन सांगतो बघा. लोक म्हणतील यांनी काय लावलंय. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. पुढे सांगायला विस्तार होणार नाही. पहिल्या चरणावर मला येऊन सेवा संपवायची म्हणून मी अगोदरच सांगून जातोय. आता टाळ धरायचा कसा? हा टाळ धरण्याची पद्धत म्हणजे मी आळंदीत शिकलोय म्हणून तुम्हाला सांगतोय. आता हा टाळ, हे 3 बोट असे मुठ मारायची, हे 2 बोट असे धरायचे आणि ही टाळ धरण्याची ही पद्धत आहे. आता धरायचा असा, धरताना असं धरायचा आणि इकडचा असा धरायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तुम्ही जर असा धरला, बरेचसे लोक असं धरतात, त्याच्यामुळे त्याचा जो नाद आहे तो दबल्या जातो, नाद स्पष्ट येत नाही. असं धरल्यानंतर टाळ मोकळा राहतो आणि त्याचा नाद येतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. मुठ्टाळी 8 टाळी, मुठ्टाळी बाहेर, मुठ्टाळी 8 टाळी, मुठ्टाळी बाहेर टाळी, मुठ्टाळी 8 टाळी, मुठ्टाळी बाहेर टाळी, मुठ्टाळी 8 टाळी, मुठ्टाळी बाहेर टाळी, मुठ्टाळी 8 टाळी, मुठ्टाळी बाहेर टाळी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आज अगोदर सावकाश शिकायचं. हे 1 2 लक्षात नाही रे, फक्त मूठ म्हणजे ही मूठ टाळी, आत टाळी, मूठ टाळी, बाहेर टाळी, मुठ टाळी 8 टाळी, मुठ टाळी बाहेर टाळी, मुठ टाळी 8 टाळी, मुठ टाळी बाहेर टाळी.
आता हाच याच्यात वाजायचा. मुट्टाळे आट्टाळे मुट्टाळे बाहेर काळी 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 मुट्टाळे आट्टाळे मुट्टाळे बाहेर काळी. हा जो टाळ आहे आणि वारकरी संप्रदाय हा तालमर्शी, तालाला महत्व आहे, बेताल वाजवायचं नाही. हा टाळ तुम्ही जोपर्यंत बसवत नाही तोपर्यंत कीर्तनकार गायक किती मधून धरलं आणि किती मधून सोडलं हे याच्याशिवाय चाल लक्षात येत नाही. म्हणून टाळ अतिशय महत्वाचा आहे. ही टाळाची माहिती एकंदरीत या टाळामध्ये स्वतः परमात्मा आहे आणि म्हणतो त्याच्यातून घोष प्राप्त होतो शेव ब्रह्मरस. पण महाराज तुम्हाला फलश्रुती तरी काय आहे? नामस्मरण केलं, जय घोष केला, विठोबाचं चिंतन केलं, एक पांडुरंगाचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला फलश्रुती तुकोबाराय सांगतात किती पाप असतं. वाल्या कोळ्याचं किती पाप होतं? वाल्या कोळी महाहत्यारी, वाल्या 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 कोळी महाहत्यारी, नाम तारिला निर्धारी, नाम तारिला, नाम तारिला, नाम तारिला निर्धारी. कशामुळे? घेता नाम, घेता नाम, हा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. काय होतं? वाल्यासारखा भूमंडळात पापी कोणी झाले नाही. ब्रह्महत्याराची पातकी अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. ब्रह्महत्याराची पातकी अपार. अपार हा शब्द गणितामध्ये नाही, सगळ्या संख्या आहे, अपार ही संख्या नाही. इतकं पाप केलं होतं पण नाम तारिला त्याचं पाप नाही सुद्धा. नाम तारिला, पुराण प्रसिद्ध बोलिले वाले वाल्मिक ऋषी बोलले नामाने मृत्यूलोक नाही, स्वर्गलोक नाही, पाताळ लोक नाही, नामे तिन्ही लोक नाम तारू भुवनत्रय. नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं, पाप नाहीसे झालं. किती पापी असला तुका म्हणे महापातके पतित होती जीवनमुक्त. हेळा मात्रे म्हणजे एका क्षणात, हेळा मात्रे एक शब्दाचा अर्थ काय? क्षणार्धात. किती पापी असला पण त्याचं पाप नाहीस होत. जातीला लयाक्षी क्षण मात्र. आणि म्हणते नाम कोणाचं आहे? महाराज पांडुरंगाचं आहे. ते आम्ही एकनिष्ठतेने आम्ही घेणार आहोत. तुकोबारायची एकनिष्ठता जागोजागी पाहायला भेटते. तुकोबाराय बोलतात एकनिष्ठता काही अभंगातून त्यांची स्पष्ट करतो. तुकोबारायची एकनिष्ठता पहा. हा बोला तो एक देव करुणी घ्यावा, हा बोला तो एक देव करुणी घ्यावा, घ्यावा, बोला तो एक देव करुणी घ्यावा, घ्यावा, बोला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिन देवा सुख होय, तेने बिन देवा सुख होय, तेने
दुखाची जननी ये रती माई के दुखाची जननी जननी देवा तुकोबरायची हे एकनिष्ठता म्हणतो ना आपुला तो एक गाव आम्ही आपुला तो एक का एक तो देव आपला करून काय घ्यायचा त्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही परमात्म्याच्या वाचून येर जे पदार्थ आहे ते माईक आहे माईक म्हणजे हा माईक नाही माईक म्हणजे खोट भूत भविष्यात नसतं वर्तमान कालामध्ये जे दिसतं पण भासतं पण खरं नसतं त्याला काय म्हणतात माईक हे रती माईक हे दुःखाची जेणी तुकोबरायची हे एकनिष्ठता आहे तुकोबराय एकनिष्ठता व्यक्त करत असताना देवान बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावी येणे स्वचे मन झाले हवं बरी परत माघारी घेत नाही तुकोबरायची ही एकनिष्ठता आहे अजून एकनिष्ठता समचरण दृष्टी विठेवारी साजिरी समचरण दृष्टी विठेवारी साजिरी समचरण समदृष्टी सगळ्यांसाठी समदृष्टी आहे सगळ्यांसाठी समचरण आहे जी ते रूप जे विटेवर आहे ते साजीर आहे बस माझे तेथे हरी हरी माझे तेथे वृत्ती राहो दुसऱ्या ठिकाणी नको ही एकनिष्ठता आहे हाची नेम आता न फिरे माघा हाची नेम आता न फिरे माघा बैसले शेजारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिघी झाले पटपराळे घर रिघी झाले पटपरा आता न फिरे माघारी न फिरे
एकनिष्ठता आहे. तुकोबर आहे नामाविषयी भगवंताविषयी अतिशय एकनिष्ठ आहे. म्हणून त्यांनी गाथ्यामध्ये जागोजागी असं एकविधचे प्रकरण आहे. एकविध म्हणजे एकनिष्ठता देवाविषयी व्यक्त करणारे अभंग. त्यामध्ये तुकोबराय बोलतात एक दरेला किती आम्ही रखुमाईचा जो पती आहे तो किती आहे एक आहे. आणि तो आम्ही चित्तात धरलेला आहे, बाकीचा धरला नाही. बाकीचे जाखाई जोखाई नव्हे, जाखाई जोखाई मायराणी मेसाबाई कैसा नव्हे पंढरीराव. तो देवाचा आहे देव. रंडी चंडी शक्ती मध्यमांस बक्षिती. भैरव खंडेराव रोटी सुटीसाठी देव. मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पोरे. गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ. आणि म्हणून या देवांच्या आम्ही मागे गेलो नाही. तो का म्हणे चित्ती धरा, तो का म्हणे चित्ती धरा. कोण धरा? रखुमाईचा पती. तो का म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती. ही एकनिष्ठता आहे. एकविध आम्ही एकविध आम्ही न धरू पालक एकविध आम्ही एकविध संडू हे वाट साबडली मनवली गेला मनवली गेला पाहिजे सांभाळ मनवली गेला एकविध आम्ही एकविध. आणि म्हणून याच्यासाठी टाळ बसला. एकविध आम्ही न धरू पालक एकविध आम्ही. महादेव महाराज गोपाळे एकविध आम्ही न धरू पालक एकविध. काही काही लोक नुसते बटाट्यासारखे टुळू टुळू पाहतात. या असं का बरं हात पाय ताणतं रे. असं का बरं ओरडत. हात पाय ताणतं, हात ताणतो, तोंड ताणतं, हात पायाला झटके देतो, ओरडतं. तरी आमची म्हैस याच्यासारखीच ओरडायची. म्हणजे काय केलं होतं तिला लोखंड तापून डाव दिला होता, तसा हा डावावर आला असेल. डावावर याला चटका द्यायला पाहिजे जरा डावावर. गायनातले जे भोगते गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. गायनाचे वाही टाळी साधन कली उत्तम हे. पण गाता येईल त्याने गावे ये हरे हरी म्हणावी. एकविध आम्ही. एक या शब्दाचं चिंतन चालू आहे. अभंगातला पहिला शब्द आहे एक गाव आम्ही. एक या पदावर बोलतोय मी. एकविध आम्ही न धरू पालक. आणि ही जी वाट सापडलेली आहे ही वाट सुद्धा सोडणार नाही. म्हणून पांडुरंगा आमचा सांभाळ तू केला पाहिजे.
अजून त्यांची एक निष्ठता सांगतो. आणि का दुसरे माझा नाही आता नेमिली या चित्रा पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग आणि का दुसरे मज नाही. बोलता बोलता या कार्यक्रमासाठी या परिसराचे एक मृदंग वादक, ज्येष्ठ मृदंग वादक कलाकार ललित महाराज जळगावकर उपस्थित झालेले टाळे वाजले. धन्यवाद. आणि दुसरे मज नाही आता नेमिली चित्तापासून या का महाराज पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग स्वप्नात पांडुरंग जागृती पांडुरंग ध्यानात सुद्धा पांडुरंग ध्यानी. ध्यानात आमच्या पांडुरंग येतो म्हणजे आपल्या ध्यानात काय येतं जरा डोळे लावा बरं. नागर वकर पांबर बटाटे टमाटे मक्का कपाशी आपण ध्यान लावलं का आपल्याला हे दिसत. आपणच ध्यानावर नाही राहिलो. लोक ध्यानावर राहिले नाही. हा कालाचा महिमा आमचे मारुती बाबा म्हणतात. काला येतच महिना मा हा कली फार भयंकर आहे. लोकांच्या डोक्यात घुसला येतो. लोकांना कीर्तन आवडत नाही. नाही तर ही परिस्थिती नसती या गावची. लोकसंख्या किती आहे ऐकायला किती हे तुमचंच नाही. दररोज फिरतो मी महाराष्ट्रभर फिरतो. 25 30 27 वर्ष झाले मी कीर्तन करतो वयाच्या 18 वर्षापासून. शोकांतिका आहे महाराष्ट्राची शोकांतिका आहे. चांगल्याकडे लोकांची प्रवृत्ती नाही म्हणजे लोक ध्यानावर नाही. काय परिस्थिती संपलं. हिंदू थोड्या दिवसात मग अशी कोणीतरी बोलत होतं अरुण माऊली ते 40 वर्षात हिंदू संपुष्टात येतोय आणि 40 वर्षांनंतर इथं हिंदू असेल की नाही शक्यता कमी आहे. लक्षात घ्या. जागे व्हा. भारत देश गर्व से कहो नाही रहो सुद्धा. कोणाला घेणं आहे. कोणाला मंदिराचं काम पडलंय होईल नाही तर मरण काय चालू झाले. काय घेणं पडलं नाही. करणारे करतात आणणारे आणतात. अरे मंदिर लवकरात लवकर कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणारा जगात गावामध्ये तो भाग्यवान आहे. घर तर कोणी पण लवकर बांधतं. हाच मिस्त्री पाहिजे हीच फरची पाहिजे हाच कलर पाहिजे हेच किचन पाहिजे हाच कारागीर पाहिजे राजस्थानीच किचनला पाहिजे. मंदिरासाठी कारागीर बोलवणारा मंदिरासाठी दगड आणणारा मंदिर बांधणारा गावामध्ये एक नंबरचं भाग्यवान आहे. याच्यासाठी हे धर्माचं कार्य हे तुमचं नाही माझं नाही. तो धर्म संपत चाललाय. लोक ध्यानावर नाही. लोकांना कीर्तन चालत नाही प्रवचन चालत नाही भजन चालत नाही. उद्या तुम्ही जिंगनांग चिकनांगचा कार्यक्रम ठेवा. आज हे लोक आहे गावगाव आम्ही जातो ना त्यांना म्हणावं लागतं पुढे सरका पुढे सरका जवळ या पुढे सरका पुढे सरका पुढे सरका. कीर्तनाला इथं हित आहे. हित उद्धाराचं साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी. नारायणाची भेटी प्राप्त होण्याचं हे साधन आहे. आणि इथं म्हणावं पुढे सरका. इथं येऊन बा असं गर्दी मावली नाही पाहिजे. गावातली गर्दी दुमदुमली पाहिजे का. वर्षातून एकदा सप्ताह म्हटले हो पण तरी लोक येत नाही. हे तुमचंच नाही आमचं तेच त्यांचं तेच त्या सगळ्यांचं तेच आहे. पुढे सरका म्हणावं लागतं. गावात यात्रा तमाशा राहतो. गावोगाव यात्रा भरतात उन्हाळ्यामध्ये. आणि त्यावेळेस झिंगनांग चिकनांग जेव्हा ते असतं ना त्यावेळेस तमाशामध्ये यांना म्हणावं लागतं ना पुढे सरका. यांनाच पुढे तिथं म्हणावं लागतं जरा मागे सरका मागे सरका मागे मागे सरका. काय चाललं काय. कुठे चालला आपला हिंदुस्थान. कुठे चालला देश. कीर्तनात कसं बसावं कुठे येऊन बसावं हे सुद्धा कळत नाही हो. वाईट परिस्थिती माझ्या भारताची माझ्या हिंदूची. हिंदू संपत चाललेला आहे. आपण ध्यानावर नाही असं म्हणावं लागल. पण त्यांच्या ध्यानामध्ये मात्र सतत परमात्मा आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. आता दृष्टी कोणे ऐसा चोरा
ऐसाची राहे राहो आता हेच दुसरं ध्यान राहो आता हेच ध्यान डोळा मन लंब ओम पांडुरंग ध्यानी आहे पांडुरंग म्हणी आहे जागृतीमध्ये सुद्धा पांडुरंग आहे स्वप्नामध्ये पांडुरंग आहे सुषुप्तीमध्ये अर्जुन जेव्हा झोपला ना अर्जुन की अर्जुन झोपल्यानंतर अर्जुनाच्या ज्या जटा आहे केस आहे त्याच्यातून ध्वनी यायचा जय कृष्ण श्री कृष्ण जय कृष्ण अर्जुनाचे केस जय कृष्ण श्री कृष्ण म्हणायचे आमचे तोंड कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत आमच्या तोंडातून येत नाही करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे तोंडात नाम येत नसलं का समजायचं करंट आहे हे मी सांगत नाही हे तू गोबरायचे शब्द आहे करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे मुखात देवाचं नाव येण्यास अडथळा येत असला दिवसातून एक वेळा सुद्धा रामकृष्ण हरी मुखातून येत नसलं का समजायचं करंट करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे सदैव सौभाग्य तोची हरी रंगीनाची जागृती स्वप्नी स्वप्नात सुद्धा पांडुरंग स्वप्नात पांडुरंग महाराज स्वप्नात सोपं आहे का स्वप्नात पांडुरंग आहे स्वप्न पडलं तरी पांडुरंग आपल्या स्वप्नात येतो का पांडुरंग आपल्या स्वप्नात काय येतं चोपदार महाराज नागर वखर पांबर बायको मुलं नातवंड पतवंड जमीन बंगला गाडी इस्टेट कांदे बटाटे वांगे आपल्या स्वप्नात एक तर स्वप्नातच लागली लागली ते घरातले लोक गेले त्याला उठवलं काय झालं रे काय लागली म्हणे काय मूर्ख आहे तुम्ही कशाला उठवलं अरे झालं काय म्हणे लॉटरी लागली होती म्हणे उठवलं कशाला म्हणे किती लाखाची लागली होती म्हणे 1 लाखाची घरातले लोक म्हणे 1 लाखाची लागली हो 50,000 तुला ठेव 50 आम्हाला दे म्हणे काय देईन तो स्वप्नीचे चेईले हे तुमचे आमचे स्वप्न काही तर एक म्हणे बाबा माझ्या स्वप्नामध्ये कायम नसतं साप सापच येतो नुसता सापच येतो नुसता सापच येतो म्हणजे सापच येतो साप म्हटल्यावर माणसं घाबरतात साप शब्द 2च आहे इथं जर साप आला तर आपण कीर्तन चालू ठेवू समजा कीर्तनात साप जर घुसला तर तुम्ही थांबाल का इथं इकडून असा साप आला थांबा शुभं करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी साप आला तर तुम्ही थांबाल शब्द 2 जेव्हा साप नुसता दिसला तरी लोक साप म्हणतात पळतच सुटत काय तर साप पाहिल्यानंतर पेटीची प्रॅक्टिस सा 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 त्याच्या तोंडातून शब्द येत नाही घाबरल्यानंतर माणसाच्या तोंडातून शब्द स्पष्ट येत नाही घाबरल्यानंतर एकाकडे पिंपळगावची शिंपी पाहुणे म्हणून आले ते फाट्यावरून घरी पळत पळत आलं हायवे पासून पळत आलं पिंपळगावची शिंपी पाहुणे म्हणून आले असं त्याला बोलायचं होतं पळत पळत आलं दम लागला आणि घाबरलं पिंपळगावची शिंपी पाहुणे म्हणून आली पिंपळगावची शिंपी पाहुणे म्हणून असं त्याला म्हणायचं होतं पण ते घाबरलं आणि त्याच्या तोंडातून उच्चार झाला तो म्हणे शिंपळगावची पिंपी पाहुणे म्हणून आले शिंपळगावची पिंपी घाबरण्यात साप म्हटलं सापच येतो म्हणे महाराज हे तुमचे आमचे स्वप्न सकाळपर्यंतही मला सांगता येतील 10:30 वाजून गेले काय करत्या तुमच्या आमच्या स्वप्न एकाने एक स्वप्नामध्ये स्वप्नाचं झोपलं असं स्वप्न माझ्या घरात झोपलं घरात झोपल्यानंतर स्वप्न पडलं त्याने नवीनच गाडी घेतली मोटरसायकल घरात झोपलेलं होतं क्वाटवर शोरूमला स्वप्नात गेलं गाडी बाहेर काढली तिथं पूजा केली तिथून घरच्या बाईला फोन केला बाई कळते ना तुम्हाला मग ती नकळायला ती काही ज्ञानेश्वरी का आता भागाभागात वेगळे काही भागात बाई म्हणतात काही भागात पत्नी म्हणतात काही भागात मिसेस म्हणतात काही भागात मालकीन म्हणतात काही भागात कारभारीन म्हणतात काही भागात बायका म्हणतात काही भागात आठवलं तर सांगत जा मी तिकडं साताऱ्याकडे गेलो आमचे एक मित्र भेटले आम्हाला आणि ते जेव्हा दोघं येताना दिसले मी विचारलं का हो कोणते म्हणे महाराज हा आपलाच बारदाना आहे म्हणे
आपलाच बारदाना. काही म्हणतात हे आमचंच बिराड आहे. बिराड बिराड. विठाला विठाला. बाईला फोन केला, मी गाडी घेऊन येतोय, पूजेचं ताट तयार ठेव. झोपलेलं कुठं आहे? घरामध्ये. स्वप्नात गेला कुठं? शोरूमला, मालेगावला. तिकडून फोन करतो, मी आलोच. घरात झोपलेला आहे. आणि चावी घेतली तिथून, चावी लावली. तो आता किक मारतो 5 मिनिटात घरी जातो. फोन लावलेला होता. मग चावी लावली आणि जोरात किक मारली तर गोदाडीचे टारारारा 2 तुकडेच करून टाकले. गोदाडीचे. हे तुमचे माझे स्वप्न काय सांगू ना, काय चगळून उपयोग सांगावं. तुमच्या माझ्या स्वप्नाचा उपयोग तरी काय? तुकोबरायच्या स्वप्नाचा विचार करा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. जागृतीमध्ये सतत चिंतन तेच असल्यामुळे तेच घडतं. सतत चिंतन तेच. सततम कीर्तयन्तो माम यतंत शत्रुव्रतः. सतत त्यांचं चिंतन. दीन राजाने हाती दंडा. दीन राजाने हाती दंडा. दिवसा बिन रात्री पण आम्हाला हाच धंदा आहे. कोणता धंदा? कपाशी चोरायचा धंदा, बांध चोरायचा धंदा. कोणता धंदा? गोविंदाचे गोविंदाचे पोवाडे गाणं, सतत त्याची कीर्ती गाणं, हा आमचा धंदा आहे. त्याचेच आम्ही पोवाडे गाणार. आम्ही छगन चौगुलेचे नाही गाणार. आपण गातो छगन चौगुलेचे. सदाशिव शंकर गोसावी झाला, चांगणाच्या वाड्यात गेला वजी, देवाने अख निरंजन केला वजी, तू भिक्षा माग माझे माई वजी. भगवान शंकर गोसाव्याचं रूप धारण केलं. चांगणाच्या वाड्याला जाऊन चिल्या बाळाचं मांस खायला मागितलं. तुम्ही म्हणा शाबास पटक्या, वा. थोडं थोडं तिकडे घुसावं हे म्हणजे थोडं थोडं मधून फवारा करा. त्याच्यामुळे फवारणी म्हणजे कसं रोग पडत नाही जास्त. फवारणी जर केली नाही तर मग रोग पडण्याची शक्यता असते. म्हणून त्याच्यामुळे फवारणी करावी लागते. पवाडा 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 माहिती तुम्हाला? पवाडा माहिती होती म्हणे. पावडा माहिती? पावडा वडापाव. पावडा वडापाव किती फेमस आहे महाराष्ट्राचं खाद्य. पावडा काय म्हणतात, पावड्यावर दिवस काढले हो नाशिकला मुंबईला राहून. वड्यापाववर राहिलो पण एवढी इस्टेट कमवली तेव्हा एवढी बिल्डिंग आहे. वडापाव पावडा वडापाव. कोणी आणला हा शब्द? त्याला वडा का बरं म्हणतात आणि त्याला पाव का बरं म्हणतात? वडापाव हा शब्द कुठून सुरुवात झाला माहिती आहे तुम्हाला? वडापाव वडापाव. आता ते माग सण गेला पा, त्या वट सावित्री पौर्णिमा, त्यावेळेस माता भगिनी जातात आणि तो धागा गुंडळतात, 7 फेरे मारतात. कशासाठी? जन्मोजन्मी 7 जन्मापर्यंत हाच दारुड्या घासत्या. 7 जन्मापर्यंत जन्मोजन्मी हाच
पती प्राप्त व्हावा म्हणून त्या 7 फेरे मारतात। एखाद्या तरी नवऱ्याने 7 जन्मापर्यंत हीच पत्नी मिळावी म्हणून येड्या बाबलेला घरके आणलं। पती मारतात बरं का, सप्त जन्मोजन्मी 7 जन्मापर्यंत हाच पती प्राप्त व्हावा। वडा पाव कोणाला म्हणतात? वडा, त्या वडाला म्हणतात पाव, वडा पाव झाला ना वडा पाव घुसला लक्षात। महाराज म्हणतात पांडुरंग ध्यानी मणी जागृती स्वप्नी। किती आम्ही एकनिष्ठ होते यासाठी तुकाराम महाराजांनी फार महत्वाचं एक जबरदस्त उदाहरण पुन्हा एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी दिलं। पतिव्रता नेने पतिव्रता नेने पतिव्रता नेने पतिव्रता नेने पतिव्रता नेने पतिव्रता नेने तैसे माझे मन तैसे माझे मन तैसे माझे मन तैसे माझे मन तैसे माझे तैसे माझे मन। पतिव्रताने अनेकांची स्तुती, पतिव्रता दुसऱ्याची स्तुती करल का आपला पती सोडून? का? सर्व भावेपती ध्यानी मनी, तिच्या ध्यानामध्ये मनामध्ये पतीच राहतो। पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण ताईच्या परी, आम्हा नारायण ताईच्या परी पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण। कशा बरी उदाहरण दिले? सर्व भावे लोभ्या आवडी हे धन। लोभ्याला जसं धन आवडतं, धनावरती ते प्रेम करतं। लोभ्या म्हणजे कृपण, कृपण म्हणजे कंजूस, कंजूस म्हणजे चिकट चिकट चिकट। सप्ताह सुरू झाला तरी वर्गणी देणार। चिकट चिक्कू मक्खी चूस, मक्खी ज्यूस माहिती आहे तुम्हाला? मक्खी ज्यूस माहिती आहे का? सांगावं लागेल। मक्खी ज्यूस माहिती आहे? मक्खी ज्यूस माशी जर तुपात पडली, त्या कृपण माणसाच्या माशी अशी तुपात पडली, तुपातली माशी अशी करतो, अशी पळून गेली का? माशीचं तूप वाया जाईल म्हणून अशी नेपळून घेतल्यावर फेकावा, तो फेकत नाही तोंडात। चांगली म्हणजे माशीचं तूप वाया जाईल, चांगली चाखून घेतो आणि नंतर फेकतो, याला म्हणतात मक्खी ज्यूस। म्हणजे सुभाषितकारांनी वर्णन केलेलं मी मनाचं सांगत नाही। कृपनो धनलोभेनं स्वभार्याम नाभि गच्छति आशाम जायते पुत्रा सवित मारी देती। कृपनो धनलोभेनं, धनाचा कृपणा लोभ जायचा, ते जसं प्रेम करतं धनावर
धनाचा कृपणा लोभ जायचा. कृपण धन लोभेनं स्वभार्याम नाभि गच्छति आशाम जयते पुत्रा सविता मारिदिती. पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीत्व काळाचं उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण असं आहे, कृपण धन लोभेनं स्वभार्याम नाभि गच्छति. भार्या म्हणजे पत्नी. का आशाम जयते पुत्रा सविता मारिदिती. लग्न झालं तरी बरेच दिवस पती बोलत नाही, बरेच दिवस बोलत नाही तिच्या संग. आणि पूर्वीच्या काळामध्ये लग्न झालं तरी बोलत नव्हती बऱ्याच दिवस. एक मूलबाळ लेकरू होईपर्यंत समोरासमोर पती पत्नी मर्यादा होती त्या काळामध्ये. जुन्या काळात लग्न झालं तरी बोलत नसायचे. हे जुने माणसं आजही समोर आहे. लग्न झालं तरी धाक राहायचा घरातल्या माणसांच्या समोर, पती पत्नी बोलत नसायची. हे जुनं सांगतो, मर्यादा होती. आता कसं काय सध्याच्या काळात लग्नाच्या अगोदरच लग्नही लांब आहे, साखरपुडाही लांब आहे. नुसतं जमलं, मुलगी बघून आलं, मुलं घेऊन गेलं 2-3 मित्र. मुलगी पसंत झाली आणि निघाली. त्याच्यात ते मित्र म्हणे तुला मुलगी पसंत आहे आणि हा मग मुलगी जर पसंत असेल तर मोबाईल नंबर घे म्हणे तिचा. हे पुन्हा घरात जात मोबाईल नंबर घेत आणि फोन करत. हॅलो हॅलो हॅलो. बरं 1-1 तास बोलत. काय बोलत असेल? 1-1 तास बोल. लग्नाच्या आधी 1 तास 1-1 तास काय बोलत असेल? माऊली हरिपाठ म्हणत असेल, देवाची बारी उभारच्या तिकडून त्याने मग तिच्यारी साधी इकडून हरिमुखे म्हणा, तिकडून पुण्याची गणना कोण तोंड बी माकडावानीच करते. वाईट बरं. पूर्वीचे लोक बोलत नसायचे हो. लग्न झालं तरी पत्नीचं नाव सुद्धा घेत नसायचे. आता नावाने आवाज देता पत्नीला सध्याच्या काळात बरेच. आता तुम्हाला सांगू का, माझं वय 47 आहे. किती आहे? 47. माझ्या वडिलांचं वय 84, आमचं म्हातारं. आणि आमच्या आईचं वय 76-77 आहे. पण नावाने आजपर्यंत मी कधीच ऐकलं नाही आईला नावाने आवाज दिला. जुने ही पद्धत होती. काही लागलं तर वडील मुलाच्या मुलीच्या नावाने आवाज द्यायचे, हे मला पाहिजे. आता लय बिनलाजी झाली लोक. कीर्तन संपलं घरी जर गेलं नाही, यांचे गृहमंत्री घर सांभाळणारे गृहमंत्री जर घरात झोपलेला असले, हे कीर्तन संपले होत जाते आणि दरवाजा आवाज देते, मनीषा ए मनीषा मनीषा. बरं एवढं मकडू नाव घेतं जसं दुसऱ्याला बायका नाही, यालाच बायको जशी यालाच बाय मनीषा. असा हल्ला पाहिजे बरं चौकामध्ये. पूर्वीच्या काळात हे उलटच झालं. आता विठाला सांगतोय ते श्लोकात आहे. मी जे सांगितलं ती वस्तू तिथे आहे. पूर्वीच्या काळाची एक खरी आहे, पण थोडस मी विनोदाची चटणी भाकर लावली, मीठ लावलं. पण आहे ती परिस्थिती खरी आहे. पूर्वीच्या काळात बोलत नसायचे. तिने विचारलं का बोलत नाही. त्याने सांगितलं बोललो तर बोलण्यात आल्यात जर मुलगा जर झाला तर ती म्हणे चांगला आहे मुलगा गृहस्थाश्रम म्हणजे. तो म्हणे मला मुलगा होऊ द्यायचा. पण का तो मला मुलगा झाला तर माझ्या इस्टेटीचा मालक कोण होईल? मुलगा होईल. माझी जमीन त्याला, माझा बंगला त्याला, माझी गाडी त्याला, माझी जमीन त्याला, माझा सगळं पैसा त्याला जाईल आणि मी 0 बजेट मध्ये येईल. म्हणून मी तुझ्या संग बोलत नाही का मला मुलगा होऊ द्यायचा नाही. आता एवढा कृपण पाहिला असेल का तुम्ही जगामध्ये? याला म्हणतात कृपणोधन. ते जसं धनावर इतकं प्रेम करतं तुकोबाराय ते उदाहरण देतात. आता हे उदाहरण या अभंगातून सांगितलं, मी मनाचं ठोकलं नाही. धनाचा कृपणा लोभ जैसा सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा. लोभ जसं त्या धनावर प्रेम करतं तसं आम्ही नारायणावर परमात्म्यावर प्रेम करतो. पतिव्रताने अनेकांची स्तुती. पतिव्रतेचा भ्रतार प्रमाण. पतिव्रता म्हणजे कोण?
पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनयाशी आत्महिता भेटी जगा. पतीची मता अनुसरोनी. आता पतीच्या मता आहे सध्याच्या काळामध्ये का पत्नीच्या मता आहे? कोणाचं चालतं घरात? लवकर बोला, वेळही संपत आला. कोणाच्या मताने? कीर्तनाला जायचं असलं तरी विचारून जावं लागतं. जाऊ का कीर्तनाला? मग कोणाच्या मत आहे? कोणाचं जास्त धकत? दोन शिक्षक आणि शिक्षिका शाळेवर कामाला होते. संध्याकाळी शाळा सुटली, घरी यायची. हातपाय धुतले का बातम्या लावून टीव्ही बघत बसायची. ते म्हणे का धुणं मी धुवायचं, स्वयंपाक मी करायचा, फरची मी पुसायची, भाजीपाला मी आणायचा, बाजार आणायचा, मुलं शाळेतून आणायची. मला पगार नाही? तुम्हाला 50, मला 55, तरी सगळं मी करायचं. असं करू उद्यापासून काम सुद्धा 50-50. तो नाही कसं काय म्हणे? असं एक वेळेस